नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर ई पीक पाहणी जी की ॲप्लिकेशन इथं वर्क करत नव्हती, तर आता सर्वांच्या मोबाईलमध्ये ही जी ॲप्लिकेशन आहे ते आता सुरळीतपणे इथं सुरू झालेली आहेत. तर आता तुम्ही तुमची ई पीक पाहणी आता करू शकता. तर इथं जे काही नवीन व्हर्जन 4.0.0 लेटेस्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुमचा जो काही महसूल विभाग आहे त्यामध्ये अमरावती असेल, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे तुमचं जे काय असेल ते विभाग सिलेक्ट करा. ॲरोवरती ज्या क्लिक करायचं आहे. तर ई पीक पाहण्याची जी काही शेवटची तारीख आहे ते 14 सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. त्यानंतर ॲरोवरती ज्या क्लिक करायचं आहे तर शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आता तुमच्या मोबाईलमध्ये फोटो, त्याचप्रमाणे लोकेशन, तर अशा विविध प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेल्या आहेत. तर आता तुम्ही तुमची ई पीक पाहणी करू शकता. तर नवीन करा यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर टाकून सांकेतिक पाठवा. सांकेतिक पाठवल्यानंतर इथं पुन्हा मोबाईल नंबरचं येईल. तर मोबाईल नंबर टाकायचा आहे, सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सांकेतिक नंबर जी काही सेंड झालेला आहे, सांकेतिक नंबरसाठी थोडा वेट करा. सांकेतिक नंबर जसं की येईल तर इथं टाकून घ्यायचं आहे. तर आपल्याला आलेला आहे तर इथं आपण टाकून घेऊया. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही नवीन खातेदार नोंदणी, तर ज्यांची कोणाची राहिलेली आहेत तर जी काही मागच्या वेळेस प्रोसेस होती सेम तेच प्रोसेस करायचं. तुमचा जिल्हा, तालुका, त्यानंतर तुमच्या गावाचे नाव, ॲरोवरती क्लिक करून तुम्ही पहिले नंबर, मधले नंबर, नाव, आडनाव, खाते क्रमांक, गट क्रमांक टाकून शोधावरती क्लिक करून ते सिलेक्ट करून तुम्हाला पुन्हा इथं खातेदारामध्ये तुमचं नाव इथं येऊन जाईल. तर मी इथं सिलेक्ट करून घेत आहे. तर इथं तुमचं नाव येईल. जेवढे की तुम्ही ई पीक पाहणी केलेल्या खातेदाराचे नाव तुम्हाला ते दिसेल. यावरती क्लिक करा. तर इथं सांकेतिक नंबर यायचा पण आता पहिलेच येत आहे. तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेला 10 मिनिटाचा, ते लगेच पहा. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता ॲप्लिकेशन इथं ओपन झालेली आहे. तर इथं कायम पड, चालू पड नोंदणी, बांधावरची झाडे नोंदणी, पीक माहिती मिळवा, तर इथून माहिती मिळवता येणार आहे. ई पीक पाहणी झाली की नाही चेक करता येणार आहे. अपलोडवरती क्लिक करून माहिती चेक करता येणार आहे. पिकाची माहिती नोंदवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्यांची ई पीक पाहणी झालेली आहे तर पिकाची माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या पिकाची माहिती चेक करू शकता. यावरती क्लिक करून गट क्रमांक इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. यावरती क्लिक करून खाते क्रमांक, तर तुमचं इथं क्षेत्र दाखवेल. तर इथं आपण जे टाकलेलं आहे त्यानंतर तुमचा जो काही हंगाम आहे हंगाम सिलेक्ट करा. तर डेमोसाठी इन्फॉर्मेशन भरत आहे. तर आता जी काही ॲप्लिकेशन इथं सुरळीत सुरू झालेली आहे. तुमचं एक पीक असेल तर एक पीक सिलेक्ट करा. एकापेक्षा जर 2 पिकं असतील, सोयाबीन, तूर, त्याचप्रमाणे कापूस, तर 2-3 पिकं असतील तर तुम्हाला मिश्र पीक सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमचं जर एकच पीक असेल तर एक सिलेक्ट करा, 2 असेल तर 2 सिलेक्ट करा. तर यामध्ये काय मुख्य पीक काय जी की तुमच्या शेतामध्ये जास्ती आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे. किती टाकायचं आहे ते क्षेत्र टाका. लागवडीची तारीख, तुमची जे काही लागवडीची तारीख आहे ती तारीख टाकायची आहे. दुसरं पीक तुम्हाला यामध्ये ॲड करायचं आहे, त्याचं क्षेत्र टाका. कोणतं पीक आहे ते टाका. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे. तर आता जर तुमच्या शेतामध्ये बोरवेल, विहीर, शेततळे जी की तुमच्या सातबारावर चढवायचे असतील तर तुम्ही इथून चढवू शकता. पुन्हा तुम्हाला इथून चढवता येणार नाही. तर यामध्ये खाजगी कालवा आहे, सरकारी कालवा आहे, बोरवेल आहे, विहीर आहे, तलाव आहे, बंधारा आहे, जलाशय उपसा सिंचन आहे, कालवा उपसा सिंचन आहे, सहकारी उपसा सिंचन आहे आणि सर्वमधील विहीर आहे. जर तुम्ही दुसऱ्याच्या शेतामधून विहीरमधून पाणी घेत असाल, बोरवेलमधून पाणी घेत असाल, जर तुम्ही तुमच्या सातबारावर चढवायचं असेल तर तुम्हाला अन्य सर्वांमधील विहीर सिलेक्ट करता येणार आहे. अन्य सर्वांमधील उपनलिका म्हणजे बोरवेल तुम्हाला इथं सिलेक्ट करता येणार आहे. सामूहिक शेततळे असेल, शेततळे, बोवडी, अन्य सर्वांमधील उपनलिका, अन्य सर्वांमधील विहीर, जी की तुम्हाला तुमच्या सातबारावर पाहिजे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून, नसेल तर कोरडो सिलेक्ट करून पुढे जा यावरती क्लिक करायचं आहे. तर आता आपण जे काही पीक इथं भरलेलं नाही त्याची तारीख इथं टाकायची राहिलेली आहे. तर आता ही जी ॲप्स आहे ते सर्वांच्या मोबाईलमध्ये इथं वर्क करणे इथं सुरू झालेले आहेत. तर ज्यांना कोणाला याबद्दल अडचण जात आहे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर तुम्हाला फोटो 2 अपलोड करायचे आहेत. त्यानंतर सबमिट करायचे आहे. पीक माहिती पहा यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या माहिती चेक करता येणार आहे. बॅक आल्यानंतर गावाच्या खातेदाराची पीक पाहणी यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं थोडं टायमिंग घेईल. तर यामध्ये जी की ज्यांची पीक पाहणी झालेली आहे तर सध्या तर इथं दिसत नाही आहे. तर इथं तुम्हाला पांढरस इथं कलरमध्ये दिसत आहे. ज्यांचं हिरव्या कलरमध्ये दिसत आहे त्यांची पीक पाहणी झालेली असेल तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे यांची पीक पाहणी इथं झालेली आहे. तर असं तुम्ही चेक करून घ्या की तुमची पीक पाहणी
राहिली का, तर याच्यामध्ये आलेलं पाहिजे. तर याची पीक पाणी इथं झालेली आहे. तर ज्यांची पीक पाणी राहिलेली असेल त्यांचं पांढरं इथं दाखवेल. तर अशा लवकरात लवकर तुम्ही तुमची पीक पाणी करून घ्यायची आहे. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.